ठाण्यामध्ये भाजप महापौर पदाचा उमेदवार देणार आहे। उषा वाघ ह्या भाजपच्या संभाव्य उमेदवार असणार आहेत। भाजप कार्यालयामध्ये निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्यात आलेली आहे। एक मोठी बातमी ठाण्यातनं बघतोय। उषा वाघ महापौर पदासाठी उमेदवारी दाखल करणार आहेत। महापौर पदाकरिता ठाण्यामध्ये महापालिकेचे एससी प्रवर्गाचं आरक्षण जाहीर होताच भाजपने देखील महापौर पदावर दावा ठेवला असून दोन नावं सध्या चर्चेत आहेत। या संदर्भात आज भाजप कार्यालयामध्ये आमदार निरंजन डावखरे आणि जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये एक नाव म्हणजे उषा वाघ यांचं जे प्रभाग क्रमांक 22 मधून निवडून आलेले आहेत। 15,000 पेक्षा अधिक मतं वाघ यांना मिळाली असून आज पार पडलेल्या भाजप बैठकीमध्ये त्यांच्या नावावर देखील महापौर पदाबाबत चर्चा करण्यात आली आहे। वाघ यांच्या सोबत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। महापौर पदाकरिता तुमचं देखील नाव चर्चेमध्ये आहे। प्रथमच तुम्ही निवडणुकीला सामोरे गेले होतात, आता तुमच्या नावाची महापौर पदाकरिता चर्चा देखील सुरू आहे। काय नेमकं बैठकीमध्ये घडलंय? आता मी प्रभाग क्रमांक 22 मधनं प्रभाग क्रमांक 22 मधनं उमेदवारी लढलेली आहे। भारतीय जनता पार्टीने जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासात मी खऱ्या अर्थ पात्रता ठरलेली आहे। आणि आता जी येणारी महापौरांची जे चर्चा चालू आहे त्यामध्ये जे आमचे वरिष्ठ विचार करतील त्यावरच आम्ही ठाम असणार आहे। आणि 30 वर्षानंतर जे एससीचं आरक्षण पडलेलं आहे त्यात जर पक्षाने संधी दिली तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं करेन। नेमकं काय घडलं त्या बैठकीमध्ये? तुमच्या नावासंदर्भात काय चर्चा करण्यात आली त्या ठिकाणी? गटनेता तर सगळ्या नगरसेवकांनी सांगितलं जे पक्ष ठरवल ते, आणि महापौरांचं पण जे आमचे वरिष्ठ ठरवतील त्यावरच आम्ही ठाम असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।